तर हे बघा आपण पूर्ण असा बॉक्सवाला कपडा तयार करून घेतलेला आहे। हे बघा धोतीचा रुंदी आहे आपली 33 इंच, पूर्ण 33 इंच, लांबी आहे आपली 19 इंच, तर 19 इंच आहे। तर कपडा बघा शिद्यावर शिदं ठेवायचं आहे, तर हा आपला शिद्यावर उलटा कपडा आहे, तर आपण शिद्यावर शिदा कपडा ठेवून घेऊ। हे बघा तर हे बघा आपण कपडा असा आपण सेट करून घेतलेला आहे। तर हे बघा तर इकडच्या साईडनं आपण आपलं सीट आहे 22 इंच, तर 22 इंचाचा अर्ध 11 इंच आपल्याला सीट घ्यायचं आहे। हे बघा 11 इंच आपण सीट घेऊ। 11 इंच आपण सीट घेतलं आहे, त्यात आपल्याला 5 इंच वाढवायचं आहे। पाच इंच आपण वाढवलं आहे, तर हे बघा आपण ते झालं 16 इंच। हे बघा 16 इंच झालेलं आहे। 16 इंच पर्यंत आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे। कपडा फोल्ड करून घेतला आहे आपण। हे बघा कपडा फोल्ड केल्यानंतर आपलं सीट घेर आहे 22 इंच। 22 इंचाचा आपल्याला तिसरा भाग काढायचा आहे, तर तिसरा भाग आहे 7.5 इंच। तिसरा भाग तुम्हाला जर काढता येत नसेल तर हे बघा ही पट्टी या असं 3 भागांमध्ये डिवाइड करायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने डिवाइड करायचं त्याला, तर 22 पर्यंत पट्टी यायला पाहिजे। फोल्ड करायचं आहे आपल्याला। हे बघा तर हे बघा 1 2 3 आणि हे बघा 22 पर्यंत आपण फोल्ड केलेली आहे। तर किती येत आहे 7.5 इंचला एक रेष कमी आहे। तर हा आहे आपला सीट घेरचा तिसरा भाग, तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच वाढवू। 1 इंच 8.5 होत आहे। 8.5ला एक रेष कमी आहे, तर 8.25 घेऊ शकतो आपण। तर 8.5 पण घेऊ शकतो, 8.25 पण घेऊ शकतो। तुमचं मूल जर लहान असेल तर तुम्ही 8 घ्या। इथून 3 इंच घ्यायचं आहे। आसन आपल्याला 3 इंच किंवा 3.25 इंच आपल्याला घ्यायचं आहे, तर मी 3.25 इंच घेते। 8.25 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर आपण बॉक्स करून घेऊ। 3.25 इंचाचा आपल्याला अर्ध करायचं आहे। पौने 2 इंचाला कमी येत आहे एक रेष, तर आपण अर्ध काढून वरती 1 इंच जायचं, पॉइंट करायचा आणि गोल आकार द्यायचा। बघा हा गोल आकार दिला आहे।
हे झालं आपलं आसन. आता या साईडकडनं आपण घेर देऊ. तर घेर द्यायचं आहे आपल्याला 3 इंचावर, 3.25 इंचावर द्यायचं आहे. तर हे बघा, बाळ लहान असेल तर 3 इंच, 3.25 इंचावर द्या. आणि मूल जर 7 वर्षाचा, 8 वर्षाचा, 9 वर्षाचा जर असेल तर तुम्ही 5 इंच, 7 इंच घेर घेऊ शकता. त्याच्यासाठी घेर पण मोठा असतो. आणि गोलाकार देऊन द्या. तुम्ही जर पहिलीन वेळेस बनवत असेल तर पहिले पेपर कटिंग करून घ्या, त्यानंतरच कपडावरती कटिंग करजा. तर हे बघा, हे आपलं घेर झालं. आता कटिंग करून घेऊ आपण. तर हे बघा, आपण धोतीची कटिंग करून घेतलेली आहे. हे बघा, तर धोतीची कटिंग झालेली आहे. आसन आणि गोलाकार सुद्धा दिलेला आहे आपण. तर हे बघा, आपण आता इकडून चुन्या घेऊन घेऊ आपण. हे बघा, तर आपण चुन्या घेऊन घेऊ. हे बघा, या साईडने आपल्याला चुन्या घ्यायच्या आहे. तर बघा, आपण अशा पद्धतीने आपण कपडा ठेवलेला आहे. तर या साईडने आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत, इकडच्या साईडनं चुन्या द्यायच्या आहेत. तर चुन्या आपल्याला या साईडनं देत 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 जेवढं आपलं आसन आहे 8.5 इंचामध्ये 1 इंच वाढवलेलं आहे आपण. तर 9 इंचाचं आसन आहे आपलं, 9.25 इंचाचं. तर 9.25 इंचाचं आसन मोजून तेवढ्याच आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत. म्हणजे हे अंतर आपण चुन्या घेऊन 9.25 यायला पाहिजे असं. तर चला आपण चुन्या घेऊन घेऊ.